हाय, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मस्त आता मी आज नाश्त्यासाठी बनवून घेणार आहे आंबाडीची भाकर. भाजी मी रात्रीच उकळायला त्यासाठी टाकली होती आणि छान मस्त अशी उकडून घेतलेली आहे. आणि नंतर सकाळी पटकन मी ते उकडेल भाजी घेतली आणि ज्वारीचं पीठ गाळून घेतलं आणि छान मस्त त्याचा मी उंडा भिजून घेतला. आणि नंतर मी मिरच्या भाजून घेणार आहे. आंबाडीच्या भाकरीसोबत ठेचा खूप छान लागते. तर मी इकडे मिरच्या धुवून घेतलेल्या आहे आणि आता मी मिरच्या छान मस्त अशा भाजून घेणार आहे. आणि छान मस्त अशा मिरच्या भाजल्यानंतर मी लसूण पण खोडून घेणार आहे. आणि छान अशा मस्त भाजल्यानंतर आता मी एक खलबत्त्यात मी मिरच्या टाकून घेणार आहे आणि त्याच्यात मी लसूण टाकून घेणार आहे, जिरं आणि थोडंसं मीठ सर्व मस्त असं टाकून घेणार आहे आणि छान मस्त आता हे कुटून घेणार आहे. आणि छान मस्त असं बारीक सर्व असं लसूण वगैरे करून घेणार आहे. आणि छान मस्त असा माझा ठेचा तयार झालेला आहे. आता मी या ठेचाला सैतून घेणार आहे छान प्रकारे मस्त. आता या कढईत मी छान मस्त तेल टाकून घेतलं आणि त्याच्यात ठेचा टाकून छान सैतून घेतलेला आहे. आणि आता मी बनवायला घेणार आहे भाकर. आता पटकन मी अशी एक भाकर बनवून घेणार आहे आणि बाकीचे जे भाकर आहे ते मी नंतर बनवणार आहे. छान पटकन अशी मी आता एक भाकर बनवून घेतली आणि चवीला खूप छान लागते आणि याचे फायदे पण खूप जास्त आहेत. तशी तरी गरम असते पण हिवाळ्यात पावसाळ्यात ठीक आहे. बाजारात आली होती म्हणून म्हटलं चला आपण घेऊ आणि मस्त भाजी करू. मला आंबाडीची भाकर खूप जास्त आवडते आणि माझ्या मिस्टरांना पण खूप आवडते. तर चला म्हटलं आज करून घेऊ. छान मस्त अशी मी भाकर करून घेतली आणि आता मी शेकून घेणार आहे. मला तव्यावर तर काही शेकता येत नाही म्हणून मी याच्यावर शेकून घेणार आहे. छान मस्त आता मी अशी भाकर शेकणार आहे. खूप छान आणि मस्त अशी माझी भाकर झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्यासोबत मस्त असा ठेचा. आणि असा होता सकाळचा आज माझा नाश्ता आणि जेवण पण मी तेच केलं आहे. आणि दुपारी पाहू शकता खूपच पाऊस चालू होता इकडे, ते पण खूप जोराचा. पण वातावरण खूप थंड आणि मस्त झालं होतं. आणि इकडे अशी मस्त गाय म्हशी वगैरे आहेत आणि ही माझ्या घरातली अशी झाडं आहेत सर्व. आणि खूप मस्त वातावरण झालं होतं. आता लागली माझ्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. तर मी संध्याकाळच्या स्वयंपाकमध्ये आज बनवणार आहे मेथीची भाजी. म्हटलं मेथीची भाजी बाजारातून आणल्यानंतर पटकन बनवली की खराब व्हायच्या आधीच खाऊन घेतल्या जाते. तर चला आज मेथीचीच भाजी बनवूया. तर छान मस्त मेथीची भाजी मी धुवून घेतलेली आहे आणि परत त्यात पाणी टाकून दिलेलं आहे. आणि आता इकडे मी लसूण कापून छान मस्त असा तळून घेणार आहे. मला मेथीच्या भाजीत लसूण तर काही आवडत नाही, तो मी बाजूला काढून ठेवणार आहे. आणि इकडे मी छान मिरच्या कापेल होत्या त्या टाकून दिलेल्या आहेत आणि त्या पण छान होऊ देणार आहे. आणि त्याच्यात मी टाकणार आहे आता मेथीची भाजी. ही एवढी मोठी दिसणारी मेथीची भाजी बनल्यानंतर खूपच उलचिक होऊन जाते. असं वाटते किती मोठी भाजी आहे पण खूप कमी होऊन जाते. आणि छान मस्त आता मी फिरून घेणार आहे. थोडीफार भाजी अशी कमी झाल्यानंतर त्याच्यात मी मीठ टाकून घेणार आहे. छान असं मस्त मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान फिरून आता झाकण ठेवून घेणार आहे जोपर्यंत त्यातलं पूर्ण पाणी असं आटत नाही तोपर्यंत. छान मस्त आता मी फिरवून हे झाकून ठेवून देणार आहे. आणि झाकून ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता एवढ्या मोठ्या भाजीची एवढीशीकच भाजी झालेली आहे. तर जाऊ दे. ही भाजी झाल्यानंतर आता मी काल हे नारळ फोडलं होतं आम्ही, त्यातलं हे एवढं उरलं होतं. ते काही खाल्लं जाणार नव्हतं कारण की बरंचपैकी काल खाल्लं होतं. आज पण हे एवढं होतं. म्हटलं जाऊ द्या आज याची मस्त वड्या करू आपण खोबऱ्याच्या. मी लहानपणी एकदाच खाल्ल्या होत्या. म्हटलं चला आज मस्त बनवून पाहू आपण. तर छान मस्त मी ते खोबऱ्याचे खोबरं घेतलं आणि त्याचे छान छोटे छोटे काप केले आणि मिक्सरमधून फिरून घेतले. आणि त्याच्यानंतर मी कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घेतलं आणि त्याच्यात मी
जे मी मिक्सरमधून फिरून घेतलं होतं ते खोबऱ्याचं ते टाकून घेतलेलं आहे आणि छान मस्त आता फिरवून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मी त्यात साखर पण टाकून देणार आहे. छान मस्त तर मी छान होऊ देणार आहे. पण ते थोडं जरा जास्तच होऊ दिलं मी. त्यातलं पूर्ण पाणी असं आटून गेलं होतं जे त्याच्या अंदर होतं ते नारळामधलं. तर आता त्यात साखर आणखी मी वरतून तूप टाकून घेतलं थोडंसं आणि मी नंतर साखर टाकून घेतली. तर ती लवकर अशी त्याच्यात विरघळली नाही. त्याच्यामुळे खोबरं टाकल्यानंतर तुम्ही 1-2 मिनटांनी लगेच त्यात साखर टाकून घेतली तर छान साखर विरघळून जाईल. मी थोडी लेट साखर टाकल्यामुळे ते थोडं हे व्हायला टाईम लागला. तर मी त्यात थोडंफार पाणी टाकून घेतलं होतं वरून, थोडंफार काहीतरी एकदम कमी असं, आणि छान मस्त फिरवून घेतलं. पण याचा जो कलर आला होता तो खूप छान झाला होता. मस्त असं पूर्ण ब्राऊन कलरमधून झालं होतं आणि साखर पण विरघळून गेली होती पूर्ण. आणि त्यात थोडीशी मस्त अशी विलायची टाकून घेतली आहे. पाहू शकता किती छान कलर आला आहे तर याला. आणि आता मी सर्व असं मस्त हे फिरवल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आणि प्लेटला मी आधीच तूप लावून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर सर्व मी असं टाकून घेणार आहे त्याच्यावर. आणि सर्व असं टाकून घेतल्यानंतर छान मस्त असं मी त्याला दाबून घेतलेलं आहे चम्मचच्या सहाय्याने आणि खूप छान मस्त असं झालेलं आहे. आणि त्याचे काप पण मी आत करून घेतलेले आहेत. खायला पण खूप टेस्टी आणि भारी लागते. तर असं काही मी आज नारळाच्या वड्या बनवल्या. तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.